वैश्यवाणी समाज खेडतर्फे हनुमान पेठ येथे हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला। संध्याकाळी श्री हनुमान पालखी मिरवणूक काढण्यात आली। यावेळी मिरवणुकीमध्ये सर्व समाज बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या सुविद्य पत्नी सौ श्रेयाताई कदम यांनी श्री हनुमान जन्मोत्सवाचा औचित्य साधून खेड येथील खोंडे कातळाळी वैश्य हनुमान मंदिर, खेड कातळाळी मित्रमंडळ, गुजराळी कासाराळी येथील हनुमान मंदिर तसेच कुंभारवाडा येथील ओम चैतन्य मारुती मंदिरात जाऊन पूजा करून दर्शन घेतलं। यावेळी त्यांच्यासोबत खेड शिवसेना, युवासेना, महिला आघाडी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सौ श्रेयाताई कदम यांनी दीपवाहिनीशी बोलताना तमाम भाविकांना श्री हनुमान जन्मोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या। शुभेच्छा। मला वाटतं आज खेड शहरात खूपच जल्लोषात आणि सगळ्यांच्या मला असं वाटतं लाडके मारुती राया यांचा दिवस आहे आणि मला वाटतं मारुती राया सगळ्यांना ती शक्ती देतो आणि जे काय त्यांच्या मनोकामना आहेत ते पूर्ण करतो। म्हणून आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा दिवस आहे।
आणि खरं तर योगेश दादा आपले आमदार आणि राज्यमंत्री सुद्धा येणार होते, पण लगेच दुसरा कार्यक्रम लागल्यामुळे आज ते इकडे येऊ नाही शकले. पण त्यांच्या वतीने मी आली आहे आणि मला असं वाटतं खेडच्या आपल्या सगळ्या नागरिकांना त्यांच्याकडनं, माझ्याकडनं आणि आमच्या अख्ख्या शिवसेना महिला आघाडीकडनं हनुमान जयंतीच्या खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत सरकारच्या कॅबिनेट समितीने संरक्षण खात्याच्या शिफारशीनुसार रत्नागिरीमधील ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांची गोवा शिपयार्ड लिमिटेड या कंपनीवर स्वतंत्र संचालक म्हणून फेरनियुक्ती केली आहे. ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांनी याआधी सन 2021 ते 2024 पर्यंत गोवा शिपयार्डचे स्वतंत्र संचालक म्हणून पदभार घेतला होता. आता 3 वर्षातील त्यांच्या कामाचा प्रभाव पाहून गोवा शिपयार्डनं फेरनियुक्तीची केलेली मागणी, केंद्र शासनाच्या कॅबिनेट सर्च कमिटीनं केलेली छाननी या सर्व प्रक्रियेतून पार पडत त्यांची फेरनियुक्ती झाली आहे. संरक्षण क्षेत्रात काम करण्याची संधी मला प्राप्त झाली. ही संधी खूप मौल्यवान आहे. शिप बिल्डिंग क्षेत्रात भारत प्रचंड प्रगती करतंय. विविध प्रकारच्या युद्धनौका नेव्ही कोस्ट गार्डसाठी गोवा शिपयार्ड तयार करतंय. निवडणुकीच्या पहिल्या 3 वर्षात संचालक मंडळाने घेतलेले निर्णय, आखलेली धोरणं पुढे चालू ठेवून अधिक प्रगती शिप बिल्डिंग क्षेत्रात व्हावी म्हणून योग्य ते योगदान देऊ असं ॲडव्होकेट पटवर्धन म्हणाले. ही नियुक्ती माझ्यासाठी गौरवाची असून 3 वर्षातलं काम पंतप्रधान मोदीजींच्या प्रेरणेतून केलं, त्यामुळे फेरनियुक्ती मिळते याचा मनापासून आनंद होतोय. रत्नागिरीमध्ये गोवा शिपयार्ड उपयुक्त ठरेल अशी युवा मॅनपॉवर भरपूर आहे. गेल्या टर्ममध्ये येथील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना या क्षेत्राची माहिती व्हावी म्हणून यशस्वी प्रयत्न करण्यात आले. CSR माध्यमातून 1 कोटीच्या दरम्यान रक्कम रत्नागिरीत आणता आली. याच सूत्रावर आधारून नव्या टर्ममध्ये प्रभावी काम करण्याचा प्रयत्न करू असे देखील ॲडव्होकेट पटवर्धन म्हणाले. कोकण मराठी पत्रकार संस्थेतर्फे दिला जाणारा पत्रकार भूषण पुरस्कार 2025 दैनिक रत्नागिरी टाइम्सचे ज्येष्ठ पत्रकार श्री दिलीप देवळेकर यांना जाहीर करण्यात आलाय. प्रतिवर्षी समाजाच्या विविध क्षेत्रातील आपल्या योगदानातून समाजजीवन संपन्न करणाऱ्या मानवंतांना विविध पुरस्कार या संस्थेतर्फे दिले जातात. रत्नागिरी खेड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार श्री दिलीप देवळेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. ज्येष्ठ पत्रकार दिलीप देवळेकर गेली अनेक वर्ष पत्रकारिता क्षेत्रात भरीव काम करत आहेत. समाजातील शोषित, वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यात त्यांचा पुढाकार आहे. आदर्श निर्भीड पत्रकार अशी त्यांची ओळख असून आजवर अनेक पुरस्कारांनी त्यांच्या कामाचा गौरव करण्यात आलाय. सामाजिक, साहित्यिक, सहकार क्षेत्रात देखील त्यांचं योगदान आहे. कोकण मराठी पत्रकार संस्थेने या त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पत्रकार भूषण पुरस्कार 2025 जाहीर केलाय. कोकण मराठी पत्रकार संस्थेचा प्रथम वर्धापन दिन सोहळा आणि त्या निमित्ताने कोकणवासीय पत्रकारांचा स्नेह मेळावा येत्या रविवारी 13 एप्रिलला सकाळी 11:30 वाजता गणेश मंगल कार्यालय, भरणे, तालुका खेड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलाय. या निमित्ताने कोकणच्या पत्रकारितेतील अनेक कोकण रत्नांना विविध पुरस्कारांनी दिग्गजांच्या हस्ते सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. या मेळाव्यात कोकणातील नामवंत पत्रकारांना पत्रकार भूषण आणि समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात येणार आहे. ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक प्रहारचे संपादक डॉक्टर सुकृत खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री गृह, महसूल, ग्रामविकास आणि पंचायत राज, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न आणि औषध प्रशासन विभाग योगेश दादा कदम, दापोलीच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू संजय भावे, दैनिक पुढारीचे निवासी संपादक शशिकांत सावंत, वसई विरार महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिलराज रोकडे आणि महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष अजय बिरवटकर या मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी कोकणातील
पत्रकार, वृत्तपत्रप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं जाहीर आवाहन कोकण मराठी पत्रकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ बिरवटकर, कोषाध्यक्ष संतोष धोत्रे, प्रमुख कार्यवाह दिलीप देवळेकर यांनी केलंय. रविवार दिनांक 9 एप्रिल रोजी मुंबई विज्ञान शिक्षक असोसिएशन मुंबई मार्फत झालेल्या होमी भाभा बालवैज्ञानिक तृतीय पातळीवरील परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलाय. यामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या इयत्ता 6वीतील ईश्वरी माळी हिने रौप्य पदक आणि वीर कालेकर याने कांस्य पदक पटकावून बालवैज्ञानिक होण्याचा बहुमान मिळवला. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेकरता शाळेतील तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ईश्वरी माळी हिनं सस्टेनेबल लँडस्केपिंग यात रेसिडेन्शियल गार्डनिंग या कृती संशोधन विषयाची निवड केली. वीर कालेकर याने सस्टेनेबल लँडस्केपिंग यात रेसिडेन्शियल गार्डन्स युनिट या कृती संशोधन विषयाची निवड केली. या कृती संशोधनामध्ये घराच्या आजूबाजूला असलेल्या मोकळ्या जागेत 1 महिन्याच्या कालावधीत फळझाडे आणि औषधी वनस्पतींची लागवड केली. झाडांचा पालापाचोळा, फळांच्या साली, ओला कचरा यापासून कंपोस्ट खत तयार केलं. जैवविविधता संवर्धन करण्यावर भर देऊन पशुपक्ष्यांसाठी पाण्याची आणि खाण्याची सोय केली. त्यासाठी छोटे खड्डे तयार करून त्यात पाणी ठेवलं. त्यामुळे पशुपक्ष्यांचं जीवन समृद्ध होण्यास मदत झाली. सर्व यशस्वी बालवैज्ञानिकांना मुंबई विज्ञान शिक्षक असोसिएशनतर्फे यशवंत नाट्य मंदिर माटुंगा येथे पदक, रोख रक्कम आणि बालवैज्ञानिक प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या यशस्वी बालवैज्ञानिकांचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. खेड तालुक्यातील हेदली येथील झोलाई केदारनाथ काळकाई त्रैवार्षिक जत्रा उत्सव शनिवार दिनांक 12 एप्रिल ते मंगळवार दिनांक 15 एप्रिल या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. यामध्ये दिनांक 12 रोजी हेदली म्हादेवाडी येथील तुकाराम शांताराम म्हादे यांच्या निवासस्थानापासून हेदली गावदेवी मंदिर अशी लाटेची मिरवणूक काढण्यात आली. 13 रोजी दुपारी 3 ते 6 या वेळेत लाट चढवणे, 14 रोजी मौजे निगडे पालखी आगमन, सांस्कृतिक कार्यक्रम, 15 रोजी मौजे बोरघर तिसंगी ऐनवरे आंबये पालखी आगमन, लाट फिरवणे आणि पालखी नृत्य आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. सदर कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री माननीय नामदार योगेशदादा कदम, माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम, माजी आमदार संजयराव कदम, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव, माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील मोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तरी सर्वांनी मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलं. खेड येथील कातळाळी मित्रमंडळातर्फे श्री हनुमान जन्मोत्सवाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलं. श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. खास आकर्षण म्हणून छावा या पडद्यावरील सिनेमाचं आयोजन करण्यात आलं. खेड नगर परिषदेचे वसुली अधिकारी परशुराम पाथरे यांनी श्री हनुमानाची विधिवत पूजा केली. शहरातील भाविकांनी मोठ्या संख्येनं दर्शनाचा लाभ घेतला. सहकार क्षेत्रातील मार्गदर्शक रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सन्माननीय बाबाजीराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सन्मान राजवैभव नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयात माजी नगराध्यक्ष तथा मनसेचे सरचिटणीस वैभवजी खेडेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सीईओ श्री बसंतजी पिंपळकर, श्री कान्हेरे, यश पाटणे, शाखाधिकारी दर्शना देवळेकर, स्वरूप माजलेकर, जयेश गुहागरकर, अक्षय जांभूळकर आणि समीर जड्याळ उपस्थित होते. खेड येथील शिवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खेड या पतसंस्थेला सन 2024-25 या आर्थिक वर्षात 1,45,00,000 नफा झाला. तरतुदी वजा जाता 1,60,00,000 निव्वळ नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अरविंद तोडकरी यांनी दिली.
संस्थेचं कार्यक्षेत्र रत्नागिरी जिल्हा असून जिल्ह्यामध्ये पतसंस्थेच्या खेड, भरणे, दापोली, मंडणगड, शृंगारतळी, चिपळूण अशा 6 शाखा असून मुख्य कार्यालय खेडमध्ये सेवेस आहे. पतसंस्थेने गरजूंना जामीन तारण कर्ज, वाहन तारण कर्ज, स्थावर तारण कर्ज, व्यवसाय तारण कर्ज अशा प्रकारे केलेल्या कर्ज वितरणामध्ये सोने तारण कर्जासारख्या सुरक्षित कर्जाचं प्रमाण जास्त आहे. पतसंस्थेनं आत्तापर्यंत राखलेल्या आदर्शाप्रमाणे कामगिरीत सातत्य राखलं आहे. पतसंस्थेच्या सर्व शाखा नफ्यात असून सामाजिक बांधिलकी या नात्यानं सर्व सभासदांचा ₹2 लाखाचा अपघाती विमा उतरवण्यात आला आहे. पतसंस्थेनं केलेल्या आजवरच्या प्रगतीमध्ये संस्थेचं संचालक मंडळ, सल्लागार, कर्मचारी, सभासद, ग्राहक, ठेवीदार आणि हितचिंतक यांचं महत्त्वाचं योगदान असल्याचं पतसंस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष मिलिंद येवलेकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनय महाजन यांनी नमूद केलंय. श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज वेरळमध्ये शुक्रवार दिनांक 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. संस्था अध्यक्ष श्री सुयश पाष्टे यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्राचार्य डॉक्टर S.S. अली यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली. यावेळी संस्था चेअरमन उदय शेटवे, खजिनदार दिग्विजय इंदुलकर, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मुरडे गावामध्ये हनुमान जयंती निमित्ताने ब्रह्मकुमार शंकरभाईंच्या हस्ते मंदिराचं कलशारोहण करण्यात आलं. यावेळी ब्रह्मकुमारी स्वरूपा बहेनजी उपस्थित होत्या. यावेळी ब्रह्मकुमारी स्वरूपा बहेनजींनी हनुमानाचा आध्यात्मिक अर्थ सांगितला आणि हनुमानासारखं शक्तिशाली बनण्यासाठी, मनोबल वाढवण्यासाठी, रावणावर विजय मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे, जे आज आपण करण्याची जरुरी आहे हे स्पष्ट केलं. मार्गदर्शनानंतर आयोजकांनी स्वरूपा बहेनजी आणि सुवर्णा कदम यांना ईश्वरीय भेट दिली.